MRGचा डिजिटल ड्राय रन पॅनल आहे, ऑटो मॅन्युअल. आता बघूया याचं कनेक्शन कसं जोडावं. फेज न्यूट्रल घ्या, पहिली फेज लावा. आता मोटरची 3 वायर RYB सिक्वेन्स प्रमाणे लावा. हे कनेक्शन लावल्यानंतर बंद करून फ्यूज लावा. केलं मॅन्युअलमध्ये चालू करून चालू झाल्यानंतर DR सेट बटन दाबून ड्राय रन आणि हे सेट करा. सेट झाला LED लाईट थांबला, समजायचं आहे की सेट झाला आहे. ड्राय रन आणि ओव्हरलोड सेट झालेला आहे. पुढे आता बघून ओव्हरलोड आणि ड्राय रन टायमर म्हणजे पाणी संपलं आणि ड्राय रन झाला की त्याच्या नंतर किती टायमिंग आहे, तुम्हाला किती टायमिंग नंतर चालू करायचं आहे ते तुम्हाला मी सांगणार. ओव्हरलोड मोटर ओव्हरलोडमध्ये चालू आहे म्हणजे याचा अर्थ की करंट जास्ती घेत आहे आणि लाल दिवा ओव्हरलोडचा लागलेला आहे. ओव्हरलोडमुळे मोटर बंद झाली आहे. आता ओव्हरलोडचा डिस्प्लेमध्ये दिसते आणि किती करंटमध्ये ओव्हरलोड झाला आहे ते तुम्हाला दिसत येईल आणि ओव्हरलोडचा दिवा लागेल. जर तुम्हाला परत मोटर चालू करायची असेल तर रिसेट करून लाल बटन दाबून रिसेट करा आणि रिसेट होईल आणि व्होल्टेज येईल. आता आपण ऑटोमॅटिक केले आहे आणि आता आपल्याला ड्राय रन टायमर सेट करायचा आहे. तर ड्राय रन टायमर कसं सेट करायचं आहे ते मी आता तुम्हाला दाखवतो. पहिले फ्यूज काढून सप्लाय कट करा. कट झाल्यानंतर DR बटन दाबा आणि परत फ्यूज लावा. फ्यूज लावले की सेट बटन येतं. सेट दाबले की हे दाबत राहायचं. ओव्हरलोड करंट येतं. मग पॉवर ऑन टाईम डिले येतं आणि ड्राय रन टायमर आला की तुम्हाला किती मिनिट, जर 1 मिनिट आहे आता आपण 1 मिनिट करू. आता आपण हे सेटिंग 1 मिनिटचं केलं आहे. एक मिनिट झाला की ते सेट बटन दाबा. सेट बटन दाबलं एंड येईल आणि ते ऑटोमॅटिक आणि टायमर तुम्ही 1 मिनिट ते 5 तासपर्यंत सेट करू शकता. आता टायमर चालू झाला आहे आणि आता तुम्हाला मोटर चालू आणि ड्राय रन टायमर सेट झाला आहे. आता मी तुम्हाला ड्राय रन करून कसं फंक्शन होतो ते तुम्हाला दाखवतो. आता मोटर सेट आहे आणि आता मोटर ड्राय रन मोडमध्ये आला आहे. आता पाणी संपले आणि मोटर ड्राय रनमध्ये गेले आहे. तर ड्राय रनचा पिवळा दिवा लागेल. आता थोड्या वेळाने मोटर बंद होऊन जाईल. आता मोटर बंद झाली आणि ड्राय रन टायमर चालू झाला आहे. जसं की मी तुम्हाला दाखवले 1 मिनिटचं मी केले. आता मोटर 1 मिनिट नंतर चालू होईल. आता ड्राय रन 1 मिनिटचा टाईम डिले जे आपण लावलं होतं ते बंद होऊन आता परत चालू होईल.
आता मोटर परत चालू झाली आणि परत मोटर 1 मिनिटचा टाईम संपला आहे. आता नीट ऑन डिलेमध्ये गेलं आहे, 10 सेकंडमध्ये चालू झाला आहे आणि मोटर परत 1 मिनिट नंतर चालू आहे आणि हेल्दीचं लाईट लागला आहे. याचा अर्थ की पाणी बोरिंगमध्ये आलेलं आहे.